नमस्कार. चला तर आज मी 2 किलो कैऱ्या घेतलेल्या आहेत. त्या लोणचं करण्यासाठी मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत त्या कैऱ्या. आणि मोठ्या मोठ्या कैऱ्या आहेत त्या लोणच्याच्या. आंबट कैरी आहे. मी धुवून पुसून ती फोडण्यासाठी दिलेली आहे. बघा, फोडून आणली अशी भाजीवाल्याकडून. छोटे छोटे तुकडे करून आणलेले आहेत. आपल्याला मस्त असं लोणचं करायचं आहे. छोट्या मोठ्या तोडलेल्या आहेत त्या. आता ह्या मी एका सुती कापडावर वाळत घालतीये. सुती कापडावर वाळत घातल्याने थोड्याशा ते सुकल्यात. आणि इकडं मी तेल ठेवलेलं आहे गॅसवर तापण्यासाठी. आणि एकीकडे पाणी ठेवले आहे आपल्याला ही बरणी धुण्यासाठी. थोडंसं कोमट पाणी केल्याच्या नंतर मी ती काचेची बरणी धुवून घेणार आहे. आणि एका साईडला मी 1.5 लिटर तेल घेतलेलं आहे. आपल्याला बरणी स्वच्छ धुवून घ्यायची आहे. हे बघा, तेल ठेवलंय मी 1.5 लिटर आपल्याला लोणच्यामध्ये टाकण्यासाठी. उकळून ठेवलेलं आहे. चला तर आता हे बरणीत टाकून घेऊया. आणि स्वच्छ बरणी आपल्याला अशी गरम पाण्याने धुवून घ्यायची आहे. इकडं मी लोणच्यामध्ये मीठ टाकून घेतलेले आहे. मीठ हळद टाकल्याच्या नंतर आपल्याला सोहनाचा मसाला टाकायचा आहे त्यामध्ये. इथे मी जाडं मीठ टाकलेलं आहे आणि घरची हळद आहे. हा मसाला मी टाकून देते. लोणचे मसाला यामध्ये सगळं आहे. मोहरीची डाळ ते सगळं आहे, म्हणून मी हा मसाला घेतला आहे. ते आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. सगळ्या बाजूने आपण मिक्स करणार आहोत मसाल्याला आणि बरणीत टाकणार आहोत. बघा, बरणी भरून झालेली आहे आपली. आता त्यामध्ये मी तेल टाकून घेतलं आहे. लोणच्याच्या वरती तेल राहील परत आपल्याला टाकायचं आहे. पूर्ण आपले कैरीचे तुकडे बुडाले पाहिजेत असं तेल टाकायचं आहे. तुम्ही बघू शकता किती छान आपलं लोणचं तयार केलेलं आहे. मी बरणीत भरून घेतलेलं आहे. अशा प्रकारे आपलं, आणि हे रोज हलवून घ्यायचं आहे आपल्याला. खालती वरती करायचं आहे. असं मी लोणचं तयार केलेलं आहे. आता मी झाकून ठेवत आहे त्याला झाकण लावून.